रविवार दिनांक 7 जुलै 2024. द स्कोर सिनेमा पाहिला. छान आहे. मला तसेही जरा थ्रिलिंग आणि असे सस्पेन्स टाईपचे मूवी आवडतातच. तर थोडक्यात रॉबरीचीच गोष्ट आहे. एक निक नावाचा माणूस असतो आणि तो वेल टू डू अगदी राहत असतो आणि तो एका श्रीमंत माणसाकरता काम करत असतो. तर तो श्रीमंत माणूस काय करत असतो हे कोणालाच माहित नाही, पण ज्या काही गोष्टी निक चोरून आणायच्या तो ते विकून त्याचा काही भाग या पैसे याला देत असतो आणि अगदी बिनबोभाटपणे त्यांचं इतकं वर्षानुवर्षे काम चालू असतं. आणि निकची एक गर्लफ्रेंड असते जी जॉब करत असते आणि तिला फक्त निकचा सहवास हवा असतो. तिला निककडून काही अपेक्षा नसते की हेच पैसे पाहिजे, असंच घर पाहिजे किंवा इथेच जाऊ तिथेच जाऊ. ती फक्त निकला म्हणते की तू हे सगळं सोड आणि चल आपण कुठेतरी दूर शांतपणे राहू. तर तो म्हणतो हो हो, तो नुसता हो करत असतो. आणि मग अशाच एका याच्यामध्ये त्याला हा परत एक ऑफर देतो. म्हणजे सुरुवातीतून दाखवले की तो एका घरातली तिजोरी फोडून एक नेकलेस चोरतो आणि मग त्या दोघांची मीटिंग होते त्याच्या बॉसची, ज्याच्याकडनं तो काम करत असतो, निकची आणि त्याची. तर तो बॉस म्हणतो की एक स्केप्टर आहे जो मॉन्ट्रियलच्या लॉकरमध्ये बंद आहे. तर तिथून तो चोरायचा. तो जर घेतला तर तू जीवनभर तुला काही नंतर करायची गरज नाही. तुला 4 बिलियन्स मी देईन. मला मालूम जशी म्हणतो. तर तो म्हणतो नाही नाही नाही, मागे तर मी तुला सांगितलंच होतं, तू बाकी काही सांग पण मॉन्ट्रियल च्या याच्यातनं शक्यच नाही. म्हणजे तिथे इतकी सिक्युरिटी टाईट असते, म्हणजे कल्पना सुद्धा तिथे करायची गरज नाही. पण तो म्हणतो बघ तू विचार कर असं. आणि नंतर तो मग एका मुलाला पाठवतो त्याच्या मागे की त्याचं मन बदलायला. आणि तो मुलगा म्हणतो की मी सगळं म्हणजे मी वेड्याचं सोंग आणून तिथे मला नोकरी मिळाली आहे आणि मला कुठेही ॲक्सेस आहे तिथे. कुठेही मी जाऊ शकतो. लोक माझं जास्ती सामान पण चेक करत नाही. माझ्याकडे सगळ्याच्या किल्ल्या आहेत. तर मी तुला सगळं रेके करून कुठे काय आहे, कुठे काय आहे, कुठे CCTV कॅमेरा आहे आणि तुला मी हेल्प पण करू शकतो की ज्यावेळेस आपल्याला कॅमेराज बंद करायचे आहेत किंवा तिथे सिक्युरिटी नको आहे, थोड्या वेळ इकडे तिकडे, तर ते काम मी आरामात करू शकतो. तू फक्त तुझं काम कर की तू, कारण मला यांनी सांगितलंय की तू कुठल्याही प्रकारची तिजोरी किंवा तू आणू शकतो. तर हा नाहीच म्हणतो. परत त्या याला जाऊन भेटतो. तो म्हणतो तू काही मूर्ख आहेस का, वेडा झालायस का, आणि कोणत्या लहान मुलाला तू आणले सगळीकडे दुनियाभरच्या लोकांना तू सांगून ठेवलं आणि सिक्रेट सिक्रेट म्हणतो. तो म्हणतो अरे नाही, फक्त आपण तिघच आहोत, असं तसं म्हणजे सगळे प्रकार होतात. शेवटी हा तयार होतो आणि आपल्या गर्लफ्रेंडला पण सांगतो ही शेवटचं काम आहे, हे झालं की बस आता याच्या पुढे खरंच नाही, प्रॉमिस म्हणतो. तर ती म्हणते मला एक सांग फक्त, त्या कामात तू जेलमध्ये तर नाही जाणार ना. तो 2 मिनिटं थांबतो पण मग म्हणतो नाही जाणार. आणि मग सुरुवात होते यांची आधी कुठे काय काय प्रॉब्लेम काय. आणि याला आत शिरायला जमिनीच्या आतून भुयारातून ड्रेनेज पाईप मधून वगैरे तो त्या जे लॉकर आहेत त्याच्या तळघरात न तो ते वर जाणार. आणि त्याच्यात सुद्धा एक केज, दुसरं केज, तिसरं केज, चौथं केज, असं जात 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 त्या एका दुसऱ्या केजमध्ये ते ठेवलेलं असतं. तर मग सडनली एक दिवस हा म्हणतो की मुलगा तो की म्हणे एक प्रॉब्लेम झालाय. आधी तिथे CCTV कॅमेरे नव्हते, तर आता तिथे CCTV कॅमेरे पण लागले आणि असे ते रेज आहेत, इन्फ्रारेड रेज, की ज्याच्यातनं कोणी पण असं गेलं त्यांच्याकडून पास तर डिटेक्ट होतं. तो ठीक आहे, त्याचं काय तू टेन्शन घेऊ नको, मी बघीन म्हणे. मग झालं ठरल्याप्रमाणे यांचं ते सगळं होतंय. हा जातो काही काही सेकंदाकरता मधनं मधनं CCTV कॅमेरे बंद करतो
आणि आत जाऊन आता मेन जे आहे हॅक करायचं ते सगळा तो कोडवर टाकतो पासवर्ड. आता बराच वेळ त्याच्याबरोबरचा तो एक म्हातारा नेहमी त्याला ब्रायन ब्रायन म्हणून त्या मुलाचं नाव असतं ब्रायन म्हणून त्याला हे करत असतो, सपोर्ट करत असतो. बराच वेळ हा येत नाही म्हणून तो त्याला शोधायला बाहेर पडतो. तर याचं तिथे सगळं काम चालू असतं. आणि निक त्या रेजना कसं पास आउट करतो, अक्षरशः तो वरच्या वर या केबिन मधून त्या केबिन मधनं पुलीला हे करून जातो. मध्ये मध्ये काही त्यांना असे अडथळे येतात, थोडा वेळ थांबावं लागतं वगैरे वगैरे, पण तो पोचतो तिथे. आणि तो त्या हायड्रॉलिक प्रेशरने ती सेफ बर्स्ट करतो, ब्लास्ट करतो. आणि त्यातनं तो स्केप्टर काढतो आणि बॅगमध्ये ठेवतो. आता इकडे काय होतं, बराच वेळ होतो ना याच्याकरता. ब्रायन काही दिसत नाही आणि मग ह्याला एकदम त्या तिथे तो शोधत 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 त्याला बेसमेंटमध्ये येतो. तर बेसमेंटमध्ये त्या रूममध्ये त्याला लाईट दिसतो. तो जातो. मग ब्रायन आपल्या असली रूपमध्ये म्हणजे वेड्याच्या रूपात न येता त्याला म्हणतो, आता तू इथे बंद राहा तर तुला काही होणार नाही, नाही तर म्हणे तू जीवे मी मारून टाकीन तुला. आणि मग तो आपलं सगळं करत राहतो. त्याच्या आता ब्रायन लबाड असतो, तर त्याच्या मनामध्ये म्हणजे सगळ्याच एकटंच स्वतःने हडप करायचं असतं. आणि मुख्य म्हणजे आधी यांनी त्याला निकनी त्याला म्हणजे असंच लल्लू पंजू आणि जरा नीट नसतं ट्रीट केलेलं, त्याच्या मनामध्ये त्याची पण खुन्नस असते. तर मग जसंच हा त्या केजमधून बाहेर पडतो स्केप्टर घेऊन निक, हा गन त्याला ताणतो त्याच्यावर आणि म्हणतो, ताबडतोब तुझा मास्क काढ आणि हे मला माझ्या हवाले कर. स्केप्टर हा म्हणतो, अरे तू कसं करतोस, आता आपण पटकन बाहेर पडू इथून, वेळ नको घालवायला. तो म्हणतो, मला काय कळत नाही का, तू आणि तो बॉस काय ठरवतात स्वतः, तुला तो 6 आणि 4चे त्यांनी 6 केले असतात बिलियन. कारण हा म्हणतो 6 बिलियन मिळाल्याशिवाय मी काम करणार नाही, कारण मला माहिती आहे ते किती रिस्की काम आहे. म्हणजे तुला 6 बिलियन मिळणार आहेत, तो बाकी ठेवेल, मला काय मिळणार, मला माहिती आहे, मला तुम्ही नको असंच थातूर देणार वगैरे, तर मला आता सगळं पाहिजे. मग शेवटी हा निक त्याला तो स्केप्टर म्हणजे एका ह्याच्यात गुंडाळलेला असतो तो बॅगमध्ये, तो देतो. आणि तो म्हणतो, बस आता म्हणजे अलार्म वाजतीलच. आणि इतक्या वेळात हे बंद म्हणून सीसीटीव्ही कॅमेरा सगळेच जण शोधात असतात. आणि बराच वेळ शांतता म्हणून तो जो ब्रायनच्या जवळ बरोबर म्हातारा असतो, तोही मग त्या बंद केलेल्या रूम मधून बाहेर पडतो. आणि ते जोरात ब्लास्ट झाल्यामुळे सगळीच यंत्रणा हे केलेली असते आणि कॅमेरे चालू होतात, तर कळतं की इथे तळघरामध्ये सगळा प्रॉब्लेम झालाय. मग सगळीच पळापळ सुरू होते, अलार्म वाजायला सुरुवात होतात. तर मग हा म्हणतो ब्रायन निकला, मी तर आता चाललो, तुला बघ तू कसा निघतोयस, तुला त्याच आलेल्याच मार्गाने जायचंय का अजून कसं, तुझे तू सुरक्षा कर, असं कोण तो त्याला सोडून चालला जातो. पण निक हुशार असतो, त्यांना म्हणजे ही कल्पना असते की असं काही होऊ शकतं, म्हणून त्यांनी बी प्लॅन तयार केलेला असतो. तो आपला सगळा रूट बदलतो, आधी खाली तसाच जातो तो, पण तिकडनं पुढे रूट बदलून त्यांनी एका याच्यावर दरवाजावर त्याचा एक मित्र असतो, तो कधी कधी त्याला यायला मदत करत असतो, तो कार घेऊन त्याला तिथेच बोलावून ठेवलेलं असतं. आणि तो त्याच्यात बसून ते लोक बाहेर पडतात आणि बोटनी दुसऱ्या ठिकाणी जातात पण. आता इकडे हा म्हातारा बाहेर पडतो आणि ओरडत तो की, अरे ब्रायनला पकडा, ब्रायनला पकडा, तोच आहे ह्या याच्या मागचा, हे त्यांनीच सगळं हे केलंय वगैरे. पण मीनव्हाईल ब्रायननी कपडे वगैरे बदलून तो बाहेर पडला असतो आणि पळत 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 जातो तो डायरेक्टली बस स्टँडवर, की तिथून न्यूयॉर्कला जायची त्याला गाडी मिळेल. आणि मग तिथून तो निकला फोन करतो की, काय निघालास का बाहेर, का आहे अजून तिथेच, पडला पोलिसांच्या हातात वगैरे, असं म्हणजे त्याला उगीच चिडवण्यासाठी. तर तो, मी बघ आता कुठे निघून जाणार आहे. तर मग निक पण म्हणतो, मी तर सेफ आहे आणि मी तर छान माझं आयुष्य जाणारच आहे, तूच तुझं बघ, तुला जिथे जायचंय तिथे तरी तुला जाण्या इतके पैसे आहे का तुझ्याजवळ. तो म्हणतो, काय गोष्ट करतो, आता माझ्याकडे स्केप्टर आहे का, म्हणे बघ तरी. आणि खरंच तो उघडून बघतो, तर ते निकनी खोटाच एक
असा स्केप्टरच्या शेप मधलं काहीतरी गुंडाळून त्याला दिलेलं असतं. तर तो डोक्यावर हात मारून घेतो आणि तो म्हणतो आता तर तुलाच उलट पोलिसांपासून वाचायचंय, कारण त्याचं आता ब्रायननी सांगितलेलं असतं ना, आपलं म्हाताऱ्याने सांगितलं असतं की ब्रायन असतं, त्याचा सगळा फोटो हे सगळं डिस्प्ले होत असतं टीव्हीवर, की हा सस्पेक्ट आहे, ह्याला पकडा वगैरे. म्हणजे शेवटी तो पकडला जाणार असतो, त्याला काहीच मिळत नाही, कारण तो शेवटी बदमाशपणा तो करतो. आणि मग इकडे हा निक आपल्या गर्लफ्रेंड बरोबर दुसऱ्या ठिकाणी जायला तयार होतो. म्हणजे दाखवले की दोघेही जण निघाले. आता तो अल्टिमेटली तिला तिला फायनली जे प्रॉमिस केलं असतं की हो आता आपण शांत जीवन जगू, तर ते करायला तो मोकळा. छान आहे ऍक्शन पॅक. मुख्य म्हणजे ते जे आत शिरण्याचं आणि त्याचं ते जे सगळं ऍक्टिव्हिटीज तो करतो तळघरात, पाहण्यासारखे छान आहे. आवडला मला सिनेमा.